नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा न्यायालय पदभरती 2023 साठी आपल्याला माहित असेल 5000 प्लस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, ज्यामध्ये मित्रांनो लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याच पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले होते। तर याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदाचा काल परवा निकाल जो आहे तो ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पुढील टप्प्यासाठी पात्र उमेदवारांच्या याद्या देखील त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आहेत। आता हे जे कनिष्ठ लिपिकसाठी टायपिंग पदासाठी टायपिंग या परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची, त्यासोबतच शिपाई हमाल या पदासाठीच्या पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि चापल्यता चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी देखील त्यांनी दिलेली आहे आणि ही जी यादी देण्यात आलेली आहे ती प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार देण्यात आलेली आहे। जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या यादीची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल, त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर यादी पुन्हा एकदा पाहून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि सध्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लघुलेखक श्रेणी 3 या पदाबाबत एक अपडेट प्रसिद्ध झालेला आहे, त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि उर्वरित जी आपली 2 पदे आहेत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची अपडेट आहे त्याच परिस्थितीमध्ये आता पुढे चालू राहणार आहे, म्हणजेच की आता त्यांचे निकालही प्रसिद्ध झालेले आहेत, पात्र उमेदवारांची याद्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यानुसार आता पुढील टायपिंग टेस्ट आणि शारीरिक चापल्यता चाचणी ही देखील कंटिन्युअसली पुढे होणार आहे। फक्त लघुलेखक श्रेणी 3 या पदाबद्दल 2 अपडेट आलेले आहेत, ते कोणते आहेत ते आता पाहूया। एक पहिलं जे अपडेट आलेलं आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता, जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद यांच्याकडून सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे प्रसिद्ध केलेली सूचना आहे ती पहा। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार लघुलेखक ग्रेड 3 या पदाकरिता 29 जुलै 2024 रोजी सोमवार आयोजित करण्यात आलेली मुलाखत पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर मित्रांनो कालच्या तारखेमध्ये जी मुलाखत होणार होती लघुलेखक ग्रेड 3 या पदासाठीची ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीचा दिनांक व वेळ जिल्हा न्यायालय उस्मानाबाद यांचे अधिकृत संकेतस्थळ आणि नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, अशा पद्धतीची ही जिल्हा न्यायालय धाराशिव बाबतची मुलाखतीबाबतची 29 जुलै रोजी होणाऱ्या मुलाखतीची ही अपडेट या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या मुलाखती या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आता या कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत याबाबत माननीय उच्च न्यायालयाने कारण या ठिकाणी दिलेलं नाही। कशामुळे या मुलाखती तुमच्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्याबाबत फक्त या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली असल्याबाबत माहिती दिलेली आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय गडचिरोलीचं देखील अशाच पद्धतीची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यांच्या देखील ऑफिशियल वेबसाईटवर मुलाखत जी 29 जुलै 2024 रोजी होणार होती त्याबाबत सूचना प्रसिद्ध केलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाचे अधीन राहून सदर भरती प्रक्रियेचे सदर मौखिक मुलाखतीचा टप्पा जो आहे तो पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे। सूचनेची संबंधित उमेदवार यांनी तात्काळ नोंद घ्यावी, अशा पद्धतीची सूचना त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे। बघू शकता मित्रांनो या ठिकाणी 29 जुलै 2024 रोजी हे प्रसिद्ध केलेलं आहे, म्हणजे कालच्याच तारखेचं उशिरा प्रसिद्ध केलेलं हे सूचनापत्र आहे। तर आता मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्हा न्यायालयासाठी अप्लाय केलेलं होतं त्या जिल्हा न्यायालयाची वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला या ज्या नोटीस आहेत त्या पाहायला मिळतील। आता अशाच पद्धतीने मित्रांनो बुलढाणा जिल्हा न्यायालयाची देखील अशाच पद्धतीनं सूचनापत्र प्रसिद्ध झालेलं आहे। त्यासोबतच जिल्हा न्यायालय पुणेचे देखील प्रसिद्ध झालेली आहे। पुणे जिल्ह्याचं तुम्हाला माहित असेल मित्रांनो की यांचे निकाल देखील स्थगित ठेवण्यात आलेले आहेत। माननीय उच्च न्यायालयाने यांच्या निर्देशान्वये इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षेचा निकाल स्थगित ठेवला असल्यामुळे निकालाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर परीक्षेच्या पुढील तारखा जिल्हा न्यायालय पुणे या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर तातडीने प्रसिद्ध करण्यात येतील। तरी लघुलेखक श्रेणी 3 पदाच्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालय पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ व सूचना फलक वेळोवेळी पडताळून पाहावे। त्यासोबतच मित्रांनो अशाच पद्धतीने बुलढाणा जिल्हा न्यायालय यांनी देखील सूचना प्रसिद्ध केलेली आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, इट इज हिअर बाय इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन इश्यूड बाय द ऑनरेबल हायकोर्ट बॉम्बे रिझल्ट ऑफ द इंग्लिश अँड मराठी शॉर्ट हँड टेस्ट कंडक्टेड ऑन 26 जुलै 2024 अँड 27 जुलै 2024 हॅज बीन withheld and Marathi typing test and English typing test scheduled to be
held on 31 July 2024. Stand postponed until further directions. The candidate shall frequently check the notice board and official website of this district. तर बघा मित्रांनो, तुमची जी इंग्लिश मराठीची शॉर्ट हँड टेस्ट झालेली आहे 26 आणि 27 जुलैला ती विथ हेल्ड ठेवलेली आहे, त्यांनी स्थगित ठेवण्यात आलेली आहे. आणि मराठी टायपिंग टेस्ट आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट ज्याचं शेड्यूल होतं 31 जुलै 2024 रोजीचं, ते स्टँड पोस्टपोन केलेलं आहे अंटिल फर्दर डायरेक्शन्स, जोपर्यंत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत. यासाठी तुम्हाला त्यांची नोटीस बोर्ड आणि ऑफिशियल वेबसाईट वारंवार चेक करण्यास सांगितलेलं आहे. यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचं रिझन त्यांनी दिलेलं नाही की कशामुळे पोस्टपोन केलेलं आहे याबाबत. तर ही अशा पद्धतीनं लघुलेखक श्रेणी 3 बाबतचीच अपडेट आपल्याला मिळालेली आहे. किंवा मित्रांनो, याबद्दल पुढे अजून कुठलं अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. ही जी माहिती आहे ती लघुलेखक श्रेणी 3 बाबतचीच आहे, शिपाई हमाल त्यासोबतच लिपिक याबाबतची नाही. ही दोन्ही पदभरती जी आहेत लिपिक आणि शिपाई ही जशा पद्धतीनं चालू होती तशाच पद्धतीनं पुढे चालू राहणार आहे. याची देखील आता शारीरिक साफल्यता चाचणी आणि टायपिंग टेस्ट बाबतीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जातील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. जसे प्रसिद्ध केले जातील तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.